नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती आपण देतच आहोत। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच लक्षात घ्या की मंत्री आदिताई तटकरे यांची नुकतीच प्रेस कॉन्फरन्स झाली। तर याच्यामध्ये मंत्री आदिताई तटकरे यांनी लाडक्या बहिणींना एक महत्त्वाचा संदेश दिलेला आहे आणि त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणी ई-KYCच्या प्रतीक्षेत आहेत यांच्यासाठी आपण अपडेट घेतलेली आहे आणि तसेच जो जुलै महिन्याचा हप्ता आहे तो कधी वितरित होणार याची देखील माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत। तर सगळ्यात प्रथम आपण पाहणार आहोत की मंत्री आदिताई तटकरे ज्या बारामती दौऱ्यावरती होत्या या वेळी जी त्यांची प्रेस कॉन्फरन्स झाली ती आपण पाहणार आहोत। त्याच्यामध्ये त्या काय म्हणाल्या या संदर्भात आपण अपडेट घेणार आहोत। चला तर त्या काय म्हणाल्या ते पाहूया। विरोधकांच्या टीकेकडे मी लाडकी बहीणच्या जर योजनेसंदर्भात आपण बोलायला गेलं तर मी काही फार आम्ही कोणी लक्ष देत नाही। त्याला कारणही आहे, कारण याच विरोधकांनी लाडकी बहीण योजनेवर टीका केली होती की हे आणूच नका, हिची अंमलबजावणीच करू नका, शासनाचं अमुक नुकसान होईल, तमुक नुकसान होईल। काही मंडळी तर हायकोर्टापर्यंत गेलेली होती। त्यामुळे ज्यांनी हायकोर्टामध्ये या योजनेच्या विरोधात केस दाखल केलेले आहेत त्यांना आज लाडक्या बहिणींचा पुळका येऊ शकत नाही। खरं तर राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, ज्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये ही योजना सुरू झाली, ते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, स्वर्गीय दादा असतील आणि आता सुनेत्रा काकी असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही महायुतीच्या सरकारच्या अंतर्गत लाडकी बहीण योजना ही अशीच अविरतपणे महिलांसाठी, माता भगिनींसाठी सुरू ठेवणार आहोत। दर महिन्याला रक्कम ही जमा होत असते त्यांच्या खात्यामध्ये। कधी विलंब झाला तर 2 महिन्याची रक्कम सुद्धा एकत्रितपणाने येत असते, पण एकही महिना चुकलेला नाहीये लाभापासून। त्यामुळे चुकीची माहिती आपल्या माध्यमातून जाऊ नये। थँक्यू। तर यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लक्षात घ्या की मंत्री आदिताई तटकरे यांनी सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे ती कायमस्वरूपी चालू राहणार आहे। कुठल्याही लाडक्या बहिणींना लक्षात घ्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत तर यांचा हप्ता राहणार नाही आहे अशी ग्वाही त्यांनी दिलेली आहे। आणि याचबरोबर लक्षात घ्या की प्रत्येक महिन्याचा लाभ आहे तो दिला जातोय आणि जर उशीर होत असेल तर 2 महिन्यांचा लाभ देखील लाडक्या बहिणींना एकत्रितरित्या दिला जातो। तर अशा प्रकारे विरोधकांकडून या योजनेचा विरोध केला गेला, पण लक्षात घ्या की विरोधकांनी जरी विरोध केला असेल तरी त्यांना लाडक्या बहिणीचा पुळका येऊ शकत नाही अशा प्रकारचं स्टेटमेंट त्यांनी दिलेलं आहे। आणि लक्षात घ्या की मंत्री आदिताई तटकरे यांनी लाडकी बहीण योजना चालूच राहणार आहे अशा प्रकारची ग्वाही दिलेली आहे। मग याच वेळी लक्षात घ्या की संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तो कधी येणार त्याची प्रतीक्षा आहेच। साधारणतः आज रविवार आहे, सुट्टीच्या दिवसामध्ये GR येणार नाही आहे, तर उद्यापासून जो चालू होणारा आठवडा आहे तर याच्यामध्ये GR प्रसिद्ध होईल, पण हप्ते वितरण मात्र जुलै महिन्यामध्ये होणार नसून ऑगस्ट महिन्यामध्येच जाणार आहे। तर या संदर्भात आपण वेळोवेळी माहिती देतच आहोत। तर लक्षात घ्या की ज्या लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता आला नाही आहे, मेचा हप्ता आला होता आणि याचबरोबर ज्या लाडक्या बहिणी KYCच्या प्रतीक्षेत आहेत, आपल्याला व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनल, आपले यूट्यूब चॅनल आहे, येथे देखील लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणावरती कमेंट करत आहेत। आपण लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देतच आहोत, कारण का लक्षात घ्या की अजून तरी ई-KYC करायचा ऑप्शन आलेला नाही। सगळ्या ठिकाणाहून मागणी होत आहे, पण शासनामार्फत ई-KYC करण्यासंदर्भात कुठल्याही प्रकारचे निर्देश आलेले नाहीत। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींची ई-KYC झाले नाही आहे त्यांना प्रतीक्षा करण्याशिवाय सध्या कुठल्याही प्रकारचा ऑप्शन नाही आहे, त्यांनी प्रतीक्षा करायची। आपण देखील अपडेट या संदर्भात घेतच आहोत। सध्या ई-KYC सुरू होणार नाही आहे अशी माहिती मंत्री यांनी दिलेली आहे। त्यांची प्रेस कॉन्फरन्स देखील मागच्या वेळेस पाहिली, त्या लाडक्या बहिणींना KYC संदर्भात अजून कुठल्याही प्रकारच्या सूचना आले नाही आहेत। पण लक्षात घ्या की ज्या लाडक्या बहिणींना मेपर्यंत हप्ता आला होता, जूनचा हप्ता आला नाही आहे, त्यांना आपण एक सांगू इच्छितो की तुमचा आधार सेटिंग स्टेटस चेक करा। बाकी कुठेही वेबसाईट असेल, हेल्पलाईन असेल, या ठिकाणी तुमचा हप्ता आला नाही, का आला नाही आहे हे सध्या चेक करता येत नाही आहे। आणि यासाठी एकमेव लक्षात घ्या की जिल्हा स्तरावर असणाऱ्या महिला बाल विकास विभाग आहे, या ठिकाणी जाऊन तुम्हाला चेक करायचं आहे। जर निवेदन घेत असेल तर लक्षात घ्या की काही ठिकाणी निवेदनं घेतली जात नाही आहेत, पण तुमच्या जिल्ह्यामध्ये निवेदनं घेतली जात असेल तर त्या ठिकाणी निवेदन द्यायचं आहे। फेर तपासणीची प्रोसेस सुरू आहे, याच्यामध्ये तुमचा लक्षात घ्या की कागदपत्र पडताळणी पुन्हा करून तुमचा लाभ आहे तो तुम्हाला मिळू शकतो। तर मी सांगू इच्छितो की सगळ्याच जिल्ह्यामध्ये अजून फेर तपासणी सुरू झाली नाही आहे, काही जिल्ह्यांमध्ये फेर तपासणी सुरू झालेली आहे। त्यामुळे इतर जिल्ह्यांमध्ये देखील ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत, KYC केलेली आहे, निकषांमध्ये बसत आहेत, तांत्रिक कारणांमुळे म्हणजेच खरोखर पात्र असून अपात्र झालेल्या आहेत अशा लाडक्या बहिणींना शासनाने लक्षात घ्या की
की फेरतपासणी त्यांची करावी, निवेदनं घ्यावी ही आपल्या चॅनलमार्फत विनंती आहे. म्हणजेच काय की लाडकी बहीण योजना चालूच राहणार आहे. हप्ते वितरणाचा GR पुढच्या आठवड्यात येईल. EKYCची सध्या अपडेट नाही आहे. पात्र असून हप्ते आले नसतील, EKYC केले असेल, फक्त लक्षात घ्या की जूनचा हप्ता आला नसेल तर अशा लाडक्या बहिणींनी जिल्हा स्तरावरील महिला बाल विकास जो विभाग आहे हे गाठायचा आहे, त्या ठिकाणी माहिती घ्यायची आहे. तर ही अपडेट लाडक्या बहिणीसाठी देता येईल. मी अजून सांगू इच्छितो की EKYCची अपडेट नाही आहे, अजून कुठल्याही प्रकारची EKYC सुरू झाली नाही आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनी लक्षात घ्या, प्रतीक्षा करा. EKYC सुरू झाल्यानंतर पहिला व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाणार आहे. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट राहा.